तो प्रतिष्ठा देतो आणि खऱ्या अर्थाने याला समाजकारणीभूत आहे. आपण एकदम खालचं काम करणार या महाविद्यालयामध्ये जर शिपाई नसेल, तुमचा WC साफ करणारा व्यक्ती नसेल, तर हे महाविद्यालय चालेल का? नाही चालू शकत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं महत्वाचं योगदान असतं, परंतु कालाच्या ओघामध्ये जे कार्याला आपण प्रतिष्ठा द्यायला पाहिजे, श्रम प्रतिष्ठा, ही काय झाली मागे पडली. आणि आपण सर्वजण व्हाईट कॉलर प्रत्येकाला फक्त प्रतिष्ठा पाहिजे, परंतु एक वेळ येऊन थांबलेली आहे की त्यावर कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे 92 नंतर आता हे आलेलं आहे, 86 नंतर, म्हणजे पहिलं शैक्षणिक धोरण कोठारी आयोग 1968 ला इम्प्लिमेंट झालं. 68 नंतर 86 ला दुसरं जे पंत आपले जे होते केसी पंत हे शिक्षण मंत्री होते केंद्र सरकारमध्ये, त्यांच्या काळामध्ये इम्प्लिमेंट झालं. त्यामध्ये काही सुधारणा झाल्या 92 मध्ये, परंतु पूर्णपणे फुल फ्लेज नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 34 वर्षानंतर, म्हणजे खऱ्या अर्थाने हे सुद्धा आपल्या देशाचं दुर्दैव आहे की आपण 34 वर्ष जर एखाद्या शैक्षणिक धोरणामध्ये जर बदल करू नसेल तर हे सुद्धा त्याला कारणीभूत आहे. आणि म्हणून महाविद्यालयामध्ये जे मुलं येत नाही याला तुम्ही जसे कारणीभूत आहात तसे आम्ही समाज आणि शासनकर्ते सुद्धा कारणीभूत. तुम्ही काय येत नाहीये याचं कारण तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती. तुम्ही सांगण्याची गरज नाही, तुम्हाला एम्प्लॉयबिलिटी मिळत नाही, तुम्हाला शिकल्यानंतर काहीतरी तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, नोकरी मिळेल किंवा तुम्ही एक चांगला नागरिक म्हणून घडेल असं चित्र दिसत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे पाठ फिरवलेली आहे. आणि ही तुम्ही पाठ फिरवली आहे याला ओव्हरकम करणे, यातून मार्ग काढण्यासाठी हे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केलेली आहे. हे नवीन शैक्षणिक धोरण 1920 ला 2020 ला आपण स्वीकारलं, 3 वर्षानंतर ते इम्प्लिमेंट झालं. बघा तुम्ही, म्हणजे 23-24 ला ते फक्त पीजी आणि जे स्वायत्त महाविद्यालय आहे अशा स्वायत्त महाविद्यालय आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला फक्त लागू झालं. आणि पदवी स्तरावर हे 24-25 या वर्षापासून आपण लागू केले. महाराष्ट्रामध्ये जवळपास 3500 महाविद्यालय विना अनुदानित, अनुदानित, प्रोफेशनल सर्व मिळून, आणि त्यापैकी फक्त 1100 महाविद्यालय आहेत की तिथं पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. आणि इनरोलमेंट जर विचार केला आपण, ग्रॉस इनरोलमेंट रेशो, तर आपल्याकडे उच्च शिक्षणामध्ये फक्त 26% ओव्हरऑल देशामध्ये. त्यामध्ये परत कॅटेगरी वाईज वेगळा आहे, SC ST चा वेगळा आहे, ओपन कॅटेगरी, ते उच्चभ्रू आहेत किंवा ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे, म्हणजे असा जो फरक पडलेला आहे. आणि म्हणून आपल्याला वाटतं स्कॉलरशिप हे उपकार नाहीये शासनाने तुमच्यावर, हा जो वर्ग त्यापासून वंचित राहिलेला आहे तो या प्रवाहामध्ये समाविष्ट व्हावा म्हणून SC ST साठी स्कॉलरशिप सुरू करण्याची योजना. आणि म्हणून की जेणेकरून 2035 पर्यंत आपला जो उच्च शिक्षणातील इनरोलमेंट आहे, ग्रॉस इनरोलमेंट रेशो हा 50% करायचा.